नीनादेवी देवळाच्या आजूबाजूला परिसर आहे. नवरात्रीत गेलो होतो. आमच्या कणारीचं नीनादेवी देऊळ, आमचा मिलिंदा बाग इकडे हे इकडलं. हा ते झाड हा आजूबाजूचा परिसर. नंतर आज जाऊ आपण नंतर, पण आता तुर्तास हा बाहेरून घेतलेला आहे. आता नवीन डांबरीकरण झालेला रस्ता. आता पूर्वी पायी होता, आता कच्चा घेतला. आणि हे आमचं मग ते घेतलेलं वडाचं झाड. फांद्या खालपर्यंत झालेल्या आहेत. सूर पारंब्या खेळायला काय हरकत नाही. आणि काठाची नदी, त्याला पूर्वीची खाडी आहे. असा हा परिसर आहे.